आजची रेसिपी आहे राजमा। चला तर मग आपण रेसिपी बघूया। वाव, आज मी बनवणार आहे राजमाची रस्सा भाजी। हे बघा, आता मी हे राजमा शिजवून घेतलेला आहे, एकदम छान शिजला आहे बघा। तुम्ही तर डायरेक्ट फोडणी पण करू शकता, डायरेक्ट फोडणी देऊन कुकरमध्ये लावायचा। आता मी भाजी फोडणी टाकते। आता मी कढईमध्ये तेल टाकून घेतले। आता तेलामध्ये टाकते थोडेसे जिरे, त्याच्यानंतर तेजपात, त्याच्यानंतर 2 लवंगा, 1 मोठी वेलची, 1 छोटी वेलची, 2 लवंग आणि 2-3 मिरे। हे टाकल्यानंतर आता ते बघा ते झाले, तर आता कांदा टाकून घ्यायचा। मी 2 कांदे मिक्सरमधून कमी जास्त मिक्सरचं बटन हे करून बारीक करून घेतलं एकदम। हे बघा एकदम बारीक आहे। राजमाच्या भाजीमध्ये कांदा पण बारीक चांगला लागतो आणि टोमॅटो पण टाकण्यापेक्षा टोमॅटो प्युरी करायची। आता हा राजमा असा जर आपण खाऊन बघितला तर थोडा कडवट वाटतो तो। अरे देवा, मी चालूच कुठे केलं आहे ताई, नुसती बोलतीच आहे। नाही आहे। आणि आता हा कांदा झाला लालसर, चांगला व्हायला पाहिजे तो। आता कडवट असतो म्हणून जर आपण 2 कांदे घेतले किंवा 1 कांदा घेतला तर 2 टोमॅटो। आता मी 2 कांदे घेतले म्हणून आपल्याला 3 टोमॅटो घेतले। आता 3 टोमॅटोची मी प्युरी करून घेतली। एक कांद्याची साल अशी तोंडात आली तर चांगले नाही वाटत ना, म्हणून। आता हे कांदा होतोय तोपर्यंत याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट पण टाकून घेते। तर 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकली। त्याच्यासोबत आलं लसूण पेस्ट पण परतून घ्यायची। तर कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा आपण। हे बघा, आता आपला कांदा एकदम छान लाल झाला आहे बघा। असा लाल व्हायला पाहिजे कांदा। आता याच्यामध्ये आपल्याला 1 हिरवी मिरची कापलेली ती टाकते आणि त्याच्यामध्ये टोमॅटो प्युरी टाकायची आपल्याला। आता 2 टोमॅटोची प्युरी टाकते। हिचं पण कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे चांगलं। ते होतंय तोपर्यंत याच्यामध्ये आपण हिंग टाकूया। हिंग टाकला, दोन चमचे धने पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, थोडी काश्मीरी तिखट, आणि थोडं जिरे पुडपट टाकते भाजलेले। ते जरा परतून घेऊया आपण। त्याचा कच्चापणा जाईपर्यंत आपण परतून घेऊया आता। हे बघा, आपला सगळ्याचा कच्चापणा गेला आहे। आता याच्यात थोडंसं पाणी टाकायचं। आपण जे शिजलेलं त्याचंच पाणी थोडंसं टाकूया।
थोडं झाकून ठेवू. त्याला छान आता तरी सुटेल. तेल सुटलं का मग राजमा टाकू आपण त्याच्यात. हं. हे बघा आता किती छान तरी सुटली आपल्या भाजीला. किती छान दिसतंय आता. हेच छान असतं हा तरीचं. आता बघा याच्यामध्ये आपण शिजलेला राजमा टाकू. शिजवलेला राजमा टाकून परत त्याला वाफ आणू. थोडासा राजमा आहे ना त्या शिजलेल्या पाण्यामध्ये स्मॅश करून घेऊ आणि ते टाकू आपण त्याच्यात. आता त्याचं शिजलेलंच पाणी सगळं टाकायचं. बस आता एक छान उकळी आणायची. ते बघा अशा प्रकारे आपली भाजी तयार. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे मी आणि ही कसुरी मेथी. ही कसुरी मेथी पण चोळून टाकायची याच्यामध्ये आणि अजून छान सुवास येतो त्याचा. छान फ्लेवर येतो राजमाला. आणि कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या बारीक काड्या त्या पण कापून टाकल्या याच्यामध्ये. आणि इतके छान थोडेसे राजमा त्याच्या स्मॅश करून घेतले ना. हे बघा किती मस्त ते एकदम मिळून येते भाजी. असं पातळ वगैरे अजिबात वाटत नाही. हे बघा छान शिजलेले पण आहे. आपली भाजी तयार. अशा प्रकारे आपली राजमाची ग्रेव्ही तयार. राजमा भाजी तयार.